पेपर फुटी प्रकरणी 35 दिवसांचं आंदोलन झालं। या आंदोलनाच्या नंतर धर्मेंद्र प्रधानांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदावरनं पायउतार व्हावं लागलं। या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीनं हा विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय असा दावा केला। त्यावरनं संसदेत बरंच राजकारण झाल्याचंही आपण सगळ्यांनी पाहिलं। परीक्षा पद्धती पारदर्शक व्हावी म्हणून विधेयक सुद्धा मंजूर झालं आणि हा सगळा धुळळा कुठेतरी शांत होताना, खाली बसत असताना आता योगगुरू बाबा रामदेव यांनी विद्यार्थी आंदोलनाबाबत टीकास्त्र सोडलंय। त्यामुळे राजकीय वादाला नवी हवा मिळाली आहे। देशाचा कारभार रस्त्यावरून नाही तर संसदेतनं चालतो असं म्हणत त्यांनी आंदोलनादरम्यान वापरल्या गेलेल्या भाषेवर आणि जंतर मंतरवरच्या काही आंदोलनांमुळे देशाची प्रतिमा मलिन झाली असा दावा केला। एकूणच काय तर नीट पेपर फुटी हा मूळ मुद्दा बाजूला होत चालल्याचं दिसत असून आता चर्चेचा केंद्रबिंदू आंदोलनाची पद्धत आणि तरुणांच्या राजकीय भूमिकांकडे वळताना दिसतोय। विशेष म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बाबा रामदेवांच्या प्रतिक्रियेमुळे तीव्र राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता ही जास्त आहे। पिछले दोनों जंतर मंतर पर को जैन जी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया। गाली गलौज हमारी संस्कृति और हमारी प्रकृति नहीं है। देश सड़कों से नहीं चलेगा, देश संसद से ही चलेगा। और शिक्षा मंत्री कौन होगा कौन नहीं होगा ये सड़कों पर तय नहीं होगा, ये देश का प्रधानमंत्री और देश की संसद तय करेगी। तर विद्यार्थी आंदोलनावरनं योगगुरू बाबा रामदेव आणि कॉकरोच जनता पार्टी आमने सामने आले। बाबा रामदेव यांच्या आरोपांना सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचे फोटो हातात घेतल्यानं देशाची आणि संस्कृतीची बदनामी नेमकी कशी होते असा प्रतिसवाल त्यांनी विचारला। आणि इतकंच नाही तर पतंजलीच्या काही उत्पादनांबाबत सर्वोच्च न्यायालयानं केलेल्या निरीक्षणांचा उल्लेख करत खोचक टोलाही लगावला। कशा प्रकारे बदनाम केले? लोकतंत्रासाठी लढून बदनाम केलेले, आपल्या हक्कासाठी लढून बदनाम केलेले, पेपर फुटीच्या विरोधात लढून बदनाम केलेले। जर याला संस्कृती बदनाम करणं म्हणतात, जर लोकतंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चलून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जय भीमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम। तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टी म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा। संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जेनझी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो। तर नीट परीक्षेसाठी पार पडलेल्या आंदोलनानंतर हा सगळा विषय आणि वाद थेट राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या नव्या टप्प्यात पोहोचल्याचं चित्र या प्रतिक्रियांमुळे दिसून येत आहे। तरुणाईवरती केलेल्या टीकेवरनं शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी योगगुरू बाबा रामदेव यांना तिखट शब्दात सुनावलंय, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही टोला लगावलाय। तो आप जो अनशन पर बैठे थे और महिलाओं के ड्रेस में भाग गए, वो किसका अपमान था? आप क्यों बैठे थे? आप भी आंदोलन में बैठे थे ना, क्यों बैठे थे आप मुझे बताइए। आंदोलन तो आपने किया, तब भारत का अपमान नहीं हो गया? जब कांग्रेस की सरकार आ जाएगी यहाँ, कभी हमारी सरकार आ गई तो सबसे पहले राहुल गांधी को सम्मान देने वाले ये रामदेव बाबा हो, ये व्यापारी है, ये सब ये बिजनेसमैन है। ना पतंजली तर दुसरे एखादी ऑर्डर चांगली मिळाली असेल सरकारकडून किंवा तुकाराम मुंडेंनी FDIची कारवाई करू नये त्यांच्यावर, अशी सुद्धा अपेक्षा असेल। मला वाटतं की बाबा जे आहे ते फक्त व्यवसायासाठी बाबा झालेले आहेत, त्यांना बाबा म्हणू नये। त्यांनी फक्त सरकारचा पाठिंबा घेतला, जमिनी घेतल्या, नागपूर वगैरे याच्यामध्ये अल्पदरामध्ये जमिनी घेतल्या आणि व्यवसाय सुरू केले। आणि व्यवसायामध्ये त्यांच्या असलेल्या प्रोडक्टला ज्यावेळेला चौकशी केली ते बोगस आहे म्हणून निघाले, तसं त्यांचं प्रोडक्ट बोगस आहे, तसा हा बाबा सुद्धा बोगस आहे। तर एकीकडे भाजप समर्थक योगगुरू बाबा रामदेव यांनी जेन झी पिढीच्या आंदोलनाच्या पद्धतीवर टीका केली, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती निशाणा साधत सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न केलाय। राहुल गांधींनी एक्सवरती एक पोस्ट शेअर केली। विद्यार्थ्यांवरच्या क्रूर हिंसाचाराबाबत संसदेत येऊन स्पष्टीकरण देण्यास अमित शहा इतके का घाबरताय असा सवाल त्यांनी विचारला। कालच्या पत्रकार परिषदेमध्येही राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पॅलेट गन वापराचा उल्लेख करत
सरकारवरती गंभीर प्रश्न उपस्थित केले. या सगळ्या आरोपांच्या फैरी झडतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला सर्व महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची उपस्थिती होती. एकूणच राहुल गांधी यांच्या एका एक्सपोजनं केवळ अमित शहा यांच्यावर राजकीय निशाणा साधलेला नाहीये, तर संसद, विद्यार्थी आंदोलनं आणि सरकारच्या उत्तरदायित्वाच्या प्रश्नावर नव्या राजकीय संघर्षाची ठिणगी सुद्धा टाकली आहे. येत्या संसदीय चर्चांमध्ये हा मुद्दा त्यामुळे अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर राहुल गांधींनी सोशल मीडियावरनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केलेला असताना काँग्रेससह विरोधी पक्षांनी थेट संसदेतनंच अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. आपके लोग आए, सादे कपड़ों में छात्रों को पीटने वाले लोग कौन थे? दिल्ली पुलिस किसके अधीन है? सीआरपीएफ एंड रैपिड फोर्स किसके आदेश पर काम करता है? इस पूरे घटनाक्रम का सर्वोच्च सूत्रधार कौन थे? कौन थे? अच्छा, मुझे मालूम नहीं. देश इन सवालों का जवाब चाहता है. अगर गृह मंत्री इनके जवाब नहीं दे सकते तो उन्हें इस्तीफा देना चाहिए. ये बड़ी स्पष्ट बात है कि अगर कोई भी ऐसे बंदूक चलाता है, पैलेट गन के द्वारा किसी की इंजरी करता है, तो निश्चित रूप से ये अनुमति तो कोई देता है ना. हाँ, अगर कोई कहता है कि एसडीएम ने अनुमति दी, तो क्या हमारे गृह मंत्री ने कहा कि एसडीएम ने गलत किया? आज तक कोई बयान आया गृह मंत्री का? नहीं आया ना. क्यों है चुप गृह मंत्री? संसद मार्ग पोलीस स्टेशनची जी जनरल डायरी आहे त्याच्यामध्ये पॅलेट गन चालवल्याचा आदेश ज्या DCPने दिला ते त्याच्यामध्ये नोंद झालेला आहे. त्यांना आदेश देण्याचा अधिकार हा फक्त गृहमंत्री अमित शहाना. त्याच्यामुळे जंतर मंतरला झालेला हल्ला हा अमित शहा यांच्या आदेशानं झाला आणि राहुल गांधींनी जो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे तो राजीनामा मागणं ही देशाची भावना आहे. खरं म्हणजे पुलवामा आणि पहलगाव हल्ल्यानंतरच अमित शहाना पदावरून दूर करायला पाहिजे होतं. तर विद्यार्थी आंदोलनाच्या दरम्यान पॅलेट गनच्या कथित वापरावरनं संसदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष पेटलेला असताना सर्वोच्च न्यायालयानं या विषयावरती महत्त्वपूर्ण पाऊल उचललं. आज पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयानं पॅलेट गनच्या वापरासाठी असलेल्या SOP संदर्भात केंद्र सरकारकडनं आता उत्तर मागवलंय. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं असं स्पष्ट केलं की पॅलेट गनच्या वापरावरती तातडीनं संपूर्ण बंदी घालण्याचा विचार नसला तरी त्याच्या वापरासाठी स्पष्ट, उत्तरदायी आणि मानवी हक्कांचा विचार करणारी कार्यपद्धती असणं आवश्यक आहे का याची सुद्धा तपासणी केली जाईल. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुद्धा या संदर्भात योग्य कार्यप्रणाली तयार करण्याच्या दिशेनं विचार सुरू असल्याचं नमूद केलंय. गलत कह रहे थे वो, क्या हुआ नहीं हमने सबने देखा नहीं कैसे हुआ. इन बच्चों के साथ जोर जुल्म जाती हुई कैसे मारा गया इनको, कैसे इनके ऊपर पैलेट गन्स चलाया गया है, किसके आदेश से चलाया गया, लोग जानने का हक है. पैलेट गन्स क्यों चलाया विद्यार्थियों पे? ऊपर क्रिमिनल है, आतंकवादी है. बिहार में तो उन्होंने AK-47 भी चला दिया, उसका भी उपयोग कर लिया. क्या मतलब, क्या तमाशा है? ये तो इमरजेंसी में भी ऐसा नहीं होता है. कभी अपने इमरजेंसी में सुना था किसी भी इमरजेंसी में कि आपके ऊपर पैलेट गन्स चला दिया गया? तर हे सगळं राजकारण पाहिल्यानंतर आता जरा नियमावली सुद्धा समजून घेऊया. जेव्हा एखादा आंदोलन हिंसक वळणावरती येऊन ठेपतं तेव्हा यंत्रणांसमोर नेमकी कोणती आव्हानं असतात आणि त्यांच्या कारवाईसाठीची नियमावली काय असते जाणून घेऊया. लाठीमार, मग दगडफेक, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि शेवटी पॅलेट गन्स. 20 जुलैला दिल्लीच्या रस्त्यावर हे सगळं दिसलं. बहन हाथ जोड़ रही है, उसके लग गई है. ये देखो, इसने गोली चला दे भाई, इसने फायर कर दिया. आणि जेव्हा पॅलेट गन्सच्या वापरावरून राजकारण पेटलं तेव्हा मात्र टोलवा टोलवीला सुरुवात झाली. विरोधकांनी थेट गृहमंत्री अमित शहांना जबाबदार ठरवलं.
तर पीएमओचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट दाखवलं. पण खरंच एखाद्या आंदोलनात पॅलेट गनचा वापर करण्याची वेळ कधी येते, त्याचे नियम काय सांगतात ते जाणून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्र पोलीस दलातील निवृत्त अधिकारी सुधाकर सुराडकरांना भेटलो. सीपीने काही केलं की नाही, प्रतिबंधक कारवाई केली की नाही? कारण कुठलंही आंदोलन व्हायचं असेल तर आधी तुम्हाला प्रतिबंधक कारवाई करायची असते. जे गोंधळ करण्याची शक्यता आहे त्यांना अटक करून त्यांना रिमांड घ्यायला पाहिजे, जेलमध्ये पाठवायला पाहिजे, रकमध्ये ठेवायला पाहिजे. बरं, ही झाली जमावावरच्या कारवाईची पहिली पायरी. पण दिल्लीत सगळंच दिसलं. शिवाय राहुल गांधींसह विरोधकांनी पॅलेट गन्स वापराचा आरोप केला. त्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचंही राहुल गांधींनी दाखवून दिलं. मग जर पॅलेट गनचा वापर झाला असेल तर त्याच्या वापराचा निर्णय कोण घेतं? नियम क्लिअर आहेत. कारण जेव्हा आंदोलन अशी करायचं असतं तर तुमचं पहिलं असतं काठ्यावाले, लाठीवाले, मग अश्रुधरवाले, आणि मग साधे हत्यार, आणि मग AK-47. कारण जर मॉब तुमच्यावर जर बंदुकीने हल्ला करत असेल तर तिथे लाठी चालून नाही चालणार. ते प्रसंग पाहून करायचे. आणि हे जो घटनास्थळावर जो अधिकारी आहे सर्वात सिनियर, हे त्यांनी निर्णय घ्यायचे, त्यांनी नियंत्रित करायचे. जर स्थानिक वरिष्ठ अधिकारी निर्णय घेणार असतील तर त्यांच्याकडेच कोणती शस्त्र वापरावीत याचाही अधिकार असतो का? की कुठल्याही शस्त्राचा वापर जो करायचा आहे त्याला 2 नियम आहेत. एक, हे कुठे लाठीचार असो, अश्रुधूर असो, गोळ्या असो, यांचा जो वापर करायचा आहे तो प्रभावी आणि नियंत्रित पाहिजे. असं असलं तर आज पॅलेट गन वापरण्याचे आदेश कुणी दिले यावरून राजकारण तापलंय. तेच जर जखमी विद्यार्थ्यांवरून तापलं असतं तर जेन झीलाही पटलं असतं. स्पेशल रिपोर्ट, ABP माझा. तर विद्यार्थी आंदोलनावरती पॅलेट गनच्या कारवाईवरनं विरोधकांच्या टीकेचा सामना करणारा भाजप आता पेपरफुटीच्या मुद्द्यावरती स्वतःच रस्त्यावरती उतरलाय. मात्र निशाणा स्वतःचं सरकार नाहीये, तर पंजाबमधील आम आदमी पक्षाचं सरकार आहे. पंजाबमध्ये फार्मसीच्या पेपरफुटी प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्ष मल्होत्रा यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी आपच्या मुख्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आणि शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैस यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली. बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे काही काळ तणाव पाहायला मिळाला. एकूणच पेपरफुटीचा मुद्दा आता केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो देशाच्या राजकारणातला एक नवं रणांगण बनताना दिसतोय. तर विद्यार्थी आंदोलनानंतर घडणाऱ्या सगळ्या घडामोडींकडे निव्वळ आरोप प्रत्यारोप म्हणून पाहता येणार नाहीये. पेपरफुटीचा प्रश्न आता केवळ शिक्षण व्यवस्थेपुरता मर्यादित नाही, तर तरुणांच्या असंतोषाचा, सरकारच्या प्रतिसादाचा आणि राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू बनलाय. बाबा रामदेव यांच्या वक्तव्याने या वादाला वैचारिक वळण मिळालं, तर राहुल गांधींच्या एक्सपोजनं त्याला संसदीय आणि राजकीय धार दिली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.